श्रीरामपूरमध्ये धार्मिक वातावरण चांगलंच तापलंय। हिंदू धर्मातील पूजनीय महंतांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होताच संतप्त वारकरी रस्त्यावर उतरले आहेत आणि थेट पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवंडे यांनी वारकरी संप्रदायातील महंतांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायासह हिंदू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील श्रीराम मंदिर चौक येथे वारकरी संप्रदाय आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन छेडले। घोषणाबाजी करत आंदोलकांनी संताप व्यक्त केला। यानंतर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे की वारकरी संप्रदायातील महंतांविषयी केलेले वक्तव्य अपमानास्पद आहे आणि संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी। आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही। वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली। मूळतः वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय वेदांचं तत्त्वज्ञान घेऊन आणि समाजाला जागरूक करण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे। त्यामुळे ज्याचं मूळ धर्म आहे ती मंडळी धर्मांध कशी होऊ शकतात आणि म्हणून ज्यांना धर्मच कळाला नाही एकादशीला भक्षण करावं असं वाटतं आणि त्याच्यानं पांडुरंग प्रसन्न होतो अशा म्हणणाऱ्या मंडळींना धर्म कळालेलाच नाही आणि म्हणून या संतांवर त्यांनी अशा प्रकारचं आक्षेपार्ह विधान केलं। त्यांना अशा प्रकारची आमची सूचना आहे, आपण त्वरित माफी मागावी वारकरी संप्रदायाची ज्या संतांबद्दल आपण बोललेलो आहात। आणि जर अशा प्रकारे माफी मागितली नाही तर वारकरी संप्रदाय आणि अखंड हिंदू समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि त्वरित त्यांनी याच्यावर काहीतरी विचार करावा। आम्ही त्यांचा जाहीर निषेध म्हणण्यापेक्षा त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात एकच गोष्ट सांगायची, त्यांनी जे वक्तव्य केलंय ते मुळातच अभ्यासपूर्ण नाही आणि अभ्यासपूर्ण वक्तव्य न करता विनाकारण तोडके मोडके तर्कवितर्क करून वारकरी संप्रदायातल्या श्रेष्ठ महात्म्यांचं वैयक्तिक जीवन न पाहता त्यांच्या संबंधाने अशा प्रकारची विधानं करणं हे मुळातच चुकीचं आहे। अगोदर त्यांनी वैदिक सनातन परंपरा आणि संप्रदाय यांचा अभ्यास करावा आणि यांचा अभ्यास करूनच मग वक्तव्य करावं। त्यांनी केलेले हे वक्तव्य साफ चुकीचं आहे, म्हणून मी वारकरी संप्रदायाच्या वतीने यांचा जाहीर निषेध करतो। वारकरी संप्रदायाच्या बद्दल ज्यांनी अशा प्रकारे वक्तव्य या वक्तव्याचा विचार करताना जे स्वतः कधी वारकरी नाही, त्यांनी वारकऱ्यांचा धर्मही पाळत नाही अशा लोकांनी वारकऱ्यांची त्या ठिकाणी अशा प्रकारची व्याख्या करावी हीच खऱ्या अर्थानं फार मोठी शोकांतिका आहे। आज खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्रात पाहिलं भास्करगिरी महाराज हजारो लोकांचे जे ऑर्डर आहेत त्यांच्याकडे पाहून समाज आज आपलं जीवन त्या ठिकाणी जगतो आहे। त्यांच्यावरती अशा प्रकारची टीकाटिप्पणी करणं हे दुर्दैवी अशा प्रकारचं आहे आणि म्हणून मी भारत परिवाराच्या वतीने वारकरी संप्रदायाच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध केला। वारकरी संप्रदायामध्ये ज्यांना श्रद्धास्थान मानलं जातं, ज्यांना गुरुस्थानी मानलं जातं, त्यांना घुसखोर म्हणण्याचा अधिकार यांना दिला कोणी? जर वारकरी संप्रदायाचा अभ्यास करून वारकरी संप्रदायामध्ये सेवा करून जर संप्रदायामध्ये काही योगदान देत असतील तर त्याबद्दल बोलण्याचा अधिकार आहे। मी संपूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं या सर्व बोलणार मंडळींना एक निरोप देतो की आपल्याला वारकरी संप्रदायातील जी महाराज मंडळी आहे, वारकरी मंडळी आहे, भविष्यामध्ये तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण त्यांच्या श्रद्धेला धक्का लावण्याचं काम आपण केलेलं आहे। मी संपूर्ण वारकऱ्यांच्या वतीने यांचा तीव्र शब्दात निषेध करतो। रामकृष्ण हरी। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार, धार्मिक भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांवर खरंच कठोर कारवाई होणार का, की हा विषयही केवळ चर्चेतच राहणार, याकडे आता संपूर्ण श्रीरामपूरसह राज्याचं लक्ष लागलं आहे। फिल्म प्रहार न्यूज मराठीसाठी संदीप जगताप, श्रीरामपूर।